हा मेथांबा बघा ना, काय मस्त रसरशीत असा तयार झाला आहे. असा लाल चुटूक चटकदार रसरशीत मेथांबा बघूनच तोंडाला पाणी सुटतं. आणि हा मेथांबा कायमच आपल्याला असं वाटतं की खूप दिवस टिकत नाही, पण वर्षभर टिकण्यासाठी एक ट्रिक वापरणार आहोत, ती आपण व्हिडिओमध्ये पाहूच. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मेथांबा करण्यासाठी सांगू ना, अगदी अशी घट्ट, कडक आणि हिरवीगार कैरी घ्यायची आहे. ही कैरी मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे. आतून अशी चांगली पांढरी शुभ्र आणि बघा याला ना बाठा धरलेला आहे. मी आता हे सुरीने कापते तर ते व्यवस्थित कापलं जात नाही, याचाच अर्थ आत बाठा अगदी टणक असा तयार झाला आहे. अशी परिपूर्ण असलेली कैरी घ्यायची आहे, म्हणजे कोवळी कैरी घ्यायची नाही. जर तुम्हाला वर्षभरासाठी मेथांबा तयार करायचा असेल तर अशी ज्यामध्ये बाठा तयार झालेला, परिपक्व म्हणजे आंब्याची पूर्णतः वाढ झालेली असावी, अशीच कैरी आपल्याला इथे घ्यायची आहे. आतला हा कोळीचा भाग काढून घ्यायचा आणि हा बघा बाठा असा अगदी टणक आहे. आता याचे आपल्याला ना फार लहान काप करायचे नाहीत. आणखीन एक महत्वाचं मी तुम्हाला सांगायचे विसरले की मी ना याचा हा जो सालीचा भाग आहे तो काढला नाहीये, कारण फोडी ना मग अगदी मॅश होऊन जातात. पण जर तुम्हाला साल्याचा भाग काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता आणि थोड्याशा मोठ्याच फोडी ठेवायच्या, म्हणजे त्या अखंड राहतात. नाहीतर मग ना सगळा त्याचा गाळ होतो. बघा, हे असे मस्त साधारण चौकोनी तुकडे मी असे तयार करून घेतलेले आहेत. एका कैरीचे म्हणजे साधारण 300 ग्रॅम इतकी ही माझी कैरी होती. याचा मी तुम्हाला आता मेथांबा बनवून दाखवणार आहे. इथे आता कढईमध्ये साधारण 4 टेबलस्पून इतकं आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल हे कायम प्रिझर्वेटिव्हचं काम करत असतं, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं लोणचं किंवा आपल्याला कुठलीही गोष्ट टिकवायची असेल तर तेलाचा वापर हा अतिशय उपयोगी आहे. आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग आपल्याला यामध्ये फोडणी करायची आहे. पण सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, म्हणजे फोडणी सुद्धा ना मस्त अशी खमंग बसते. तर आता इथे मी 1 चमचा इतकी मोहरी घालणार आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच मोहरी घालायची, म्हणजे फोडणी छान अशी तयार होते. आणि 1 चमचा इतकं साधारण मेथी दाणे. हा मेथांबा म्हटल्यानंतर मेथी दाणे तर हवेतच, आणि मेथी दाण्याचा स्वाद यामध्ये अप्रतिम येतो. लाल सुक्या मिरच्या अशा या घातलेल्या आहेत, तोडून घालायच्या साधारण 2. आणि 1/2 चमचा इतकं हा मी हिंग घातलेला आहे. हिंग आणि मेथी दाण्याचा स्वाद यामध्ये खूप छान येतो, त्यामुळे भरपूर असा हिंग घालायचा. आणि हिंग सुद्धा एक प्रिझर्वेटिव्हचं काम करतो, त्यामुळे लोणच्यामध्ये हिंग तेलाचं प्रमाण हे अतिशय योग्य असावं. कधीही अगदी थोडासा हिंग घालायचा नाही, तर चांगला असा भरपूर हिंग घालायचा. आता या फोडणीमध्ये या फोडी चांगल्या आपल्याला ना परतून घ्यायच्या आहेत. अगदी आता मी गॅस लहान केलेला आहे. आणि इथे ना बरेच जण काय करतात तर झाकण ठेवतात आणि मग मेथांब्याच्या या कैऱ्या शिजवून घेतात. पण आपल्याला तसं अजिबात करायचं नाही, कारण झाकण ठेवलं तर वाफेचं पाणी यामध्ये पडतं आणि हेच कारण आपला मेथांबा खराब होण्यास कारणीभूत ठरतो. म्हणून आपल्याला या कैऱ्या अशाच येतात तेलामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत. म्हणूनच आपण तेल थोडंसं जास्तीचं घातलं आणि हे चांगलं असं परतून घेतलं. आता मात्र यामध्ये परतून घेतल्यानंतर मीठ घालायचं. मीठ साधारण 1/4 चमचा इतकं मी घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि पुन्हा या कैऱ्या चांगल्या अशा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये जेव्हा आपण अशा परततो की नाही, कैरी शिजायला खरं सांगायचं तर फारसा वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटं सुद्धा पुरेसे झाले. आणि तर आपण तर या लहान लहान फोडी केल्यात तर अगदी झटपट ही कैरी शिजते. आणि तेलामध्ये चांगली परतूनच आपल्याला शिजवायची आहे. अशी तेलामध्ये शिजवल्यामुळे काय होतं तर मेथांबा भरपूर दिवस, म्हणजे वर्षभर जरी ठेवला ना तरीही छान टिकतो. आता हे चांगलं असं मी परतून घेत आहे. हळूहळू ना या कैरीच्या फोडींचा रंग ना असा बदलायला लागतो. बघा, मी तुम्हाला दाखवते की कैरीच्या फोडींचा रंग असा हलकासा बदललेला आहे. म्हणजे सालांचा भाग जर तुम्ही पाहिला ना तर हे बघा असा ना साधारण पिवळसर झालेला असतो. असा सगळ्या बाजूने आपण हे परतून घेतलं की सगळ्या बाजूने कैरी अशी शिजते. बघा, ही कैरी शिजलेली आहे आणि त्याच्या बाजूची कैरी अजून शिजलेली नाही, त्यामुळे सगळ्या या फोडींचा रंग असा बदलेपर्यंत आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं आहे. रंग बदलला म्हणजे आपली कैरी बऱ्यापैकी शिजली आहे असं समजावं. आता हे मी असं परतत बघा व्यवस्थित कैरी शिजली आहे. साधारण 80% तरी आपल्याला ही कैरी ना शिजायला हवी आहे.
फार अशी गाळ सुरुवातीला करायची नाही, हे बघा, कारण गूळ घातल्यानंतर पण ना आणखीन कैरी शिजते आणि मग ती पूर्ण त्याचा लगदाच होतो. तसं होऊ नये म्हणून 80% इतकीच कैरी आता शिजवून घेतली आणि मग यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. आपण घेतलेली कैरी ही तोतापुरी होती, त्यामुळे जेवढी कैरी होती त्याच्या निम्मे इतकं मी गूळ घातलेला आहे. जर तुम्हाला अर्धी साखर आणि अर्ध गूळ घालायचं असेल ना तरीही चालेल, पण मेथांब्याला ना गुळाची चव खूप छान लागते, त्यामुळे नक्की तुम्ही गुळच वापरून करून पहा. आता हे आपल्याला हळूहळू ना असं मिसळून घ्यायचं आहे, की जेणेकरून जसं जसं गूळ विरघळायला लागतो तसं या मिश्रणाला पाणी सुटायला लागतं. कारण गूळ विरघळल्यानंतर पाण्याचा अंश गुळामधला जो असतो ना तो निघून जायला हवा आणि आपल्याला एक तारी पाक तयार व्हायला पाहिजे. जसं आपण हे परतत जातो ना तशी कैरी सुद्धा शिजते आणि गुळाचा सुद्धा पाक होतो. बघा, गुळाला इतकं असं पाणी सुटलेलं आहे आणि मस्त असं रसरशीत आपला हा मेथांबा तयार झाला आहे. पण अजूनही ना पूर्णतः गुळ विरघळलेला नाहीये. बरेचसे गुळाचे बघा असे खडे अधेमध्ये तुम्हाला दिसत असतील. तर आपल्याला पूर्णतः गुळ विरघळण्यासाठी आणखीन थोडासा वेळ लागणार आहे, त्यामुळे हे हलवायचं मात्र थांबवायचं नाही बरं का, कारण तळाशी ना पटकन करपण्याची शक्यता असते. गॅस अगदीच लहान ठेवायचा आणि मग आपल्याला हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे, पण झाकण अजिबात ठेवायचं नाही. असं हे परतूनच आपल्याला चांगलं शिजवायचं आहे. बघा, मी इतका वेळ परतते ना तरी सुद्धा अजून गुळाचे काही खडे आहेतच. आपल्याला हे चांगलं पूर्णतः गूळ विरघळून मग याला ना चांगली अशी उकळी आली पाहिजे इथपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. आता हा गूळ बघा बऱ्यापैकी विरघळला आहे सगळ्यात आणि मग या मिश्रणाला सुद्धा ना उकळी यायला लागलेली आहे. पण अजूनही हे मिश्रण पूर्णतः शिजलं नाहीये. आणखीन आपल्याला थोडा वेळ हे शिजवायला हवंय. आणखीन मी साधारण 2-3 मिनिटं हे चांगलं असं शिजवून घेतलं. आणखीन बघा यावर असा फेस आल्यासारखा दिसतो आणि चांगली अशी खळखळून याला दणदणीत अशी उकळी येत आहे. आता असं उकळी आली की मग यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. तर मी घेतलेलं हे लाल तिखट बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे, म्हणजे हलकासा तिखटपणा सुद्धा येतो आणि बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरल्याने रंग सुद्धा मस्त येतो. किंवा जर तुम्हाला काश्मीरी मिरचीचा लाल तिखट वापरायचं असेल ना तरीही चालेल. आता बघा मी गॅस अगदीच लहान केलेला आहे आणि या कैरीच्या फोडी बघा पूर्णतः आता शिजलेल्या आहेत. अशा पूर्णतः शिजल्या की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे असंच आपल्याला तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता इथे आपला हा मेथांबा बनवून तयार झालेला आहे. फक्त मेथांबा तयार झाला की नाही हे ओळखण्यासाठी असं मिश्रण 2 बोटांमध्ये घेऊन पाहायचं. साधारण अशी एक तारी येत असेल तर आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आणि हा मेथांबा तयार झाला आहे असं समजावं. आता हा पूर्णतः थंड झाला की मग एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये वर्षभरासाठी ठेवू शकता. बाहेर सुद्धा अगदी 1-2 महिने चांगले राहतं, पण आमच्याकडे ना थोडीशी दमट हवा असते, त्यामुळे मी कायमच अशी मोठी बरणी भरून फ्रीजमध्ये ठेवत असते. लागेल तसं बाहेर नेहमी काढून घेत असते. वर्षभर सुद्धा या पद्धतीने तयार केलेला मेथांबा टिकतो, त्यामुळे नक्की तुम्ही या पद्धतीने करून पहा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या आहे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.